Hello dear students, today we are going to see the next part from this chapter, that is electrolysis, and in this we will see two electrolysis, that is electrolysis of copper sulfate, and hopefully in the next lecture we will see electrolysis of water. So electrolysis म्हणजे काय ते आधी आपण बघूयात. बघा, तुम्हाला सोल्युशन माहिती आहे. व्हॉट इज सोल्युशन? जेव्हा आपण एखादं सोल्यूट जे आहे ते एखाद्या सॉल्वंटमध्ये मिक्स करतो, दॅट बिकम्स सोल्युशन. म्हणजेच वॉटर घेतलं आपण, त्या वॉटरमध्ये सपोज आपण सॉल्ट मिक्स केलं, देन सॉल्ट इज अ सोल्यूट, वॉटर इज अ सॉल्वंट, अँड व्हॉट बिकम्स इज अ सोल्युशन. सो आता कोणतेही आयोनिक कंपाऊंड्स जेव्हा तयार होतात तेव्हा ते गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्समुळं फॉर्म होतात, हे आपण शिकलो. आता जेव्हा आपण कोणत्याही आयोनिक कंपाऊंडला वॉटरमध्ये मिक्स करतो तर तेव्हा त्यांच्यातले आयन्स सेपरेट होतात, ज्याला आपण डिकम्पोजिशन किंवा डिसोसिएशन असं देखील म्हणू शकतो. सो इलेक्ट्रोलायसिस जेव्हा आपण परफॉर्म करतो तेव्हा काय करतो, तर कोणतेही जे आपले सॉल्ट्स असतील किंवा कोणतेही आयोनिक कंपाऊंड्स असतील त्यांचं जे लिक्विड सोल्युशन आपण बनवतो किंवा सोल्युशन बनवतो आपण, थोडक्यात ॲक्वियस सोल्युशन म्हणूयात. सो त्या ॲक्वियस सोल्युशनमधून जेव्हा आपण करंट पास करतो, इलेक्ट्रिक करंट, तर ड्यू टू दॅट करंट त्या जो आपला स्पेसिफिक सॉल्ट आहे किंवा आयोनिक कंपाऊंड आहे त्याच्यामधले आयन्स सेपरेट होतात, डिसोसिएट होतात, आणि त्याला म्हणायचं इलेक्ट्रोलायसिस. एकदम सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला हे सांगणार आहे. मी पण बऱ्याच ठिकाणी हे वाचलं, बट सोप्या पद्धतीनं आपल्या मुलांना इझी लँग्वेजमध्ये समजेल असं एक्सप्लेनेशन मला कुठं दिसलं नाही. सो हा व्हिडिओ, एस्पेशली उद्याचा व्हिडिओ जो असणार आहे इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर, तो देखील तेवढाच इम्पॉर्टंट असणार आहे, कारण ती जी प्रोसेस आहे त्याचं सॅटिस्फॅक्टरी उत्तर म्हणजे मुलांना तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगणं हे देखील खूप गरजेचं आहे. नाहीतर मग ते खूप काहीतरी कॉम्प्लिकेटेड आहे असं वाटतं. सो हा जो पार्ट आहे तो एकदम इझी वेनं तुम्हाला मी आज सांगणार आहे. बघा, इलेक्ट्रोलायसिस म्हणजे काय सांगितलं आपण, की जेव्हा केव्हा कोणत्याही आयोनिक कंपाऊंडमधून आपण करंट पास करतो तर त्याच्यामधले आयन्स डिसोसिएट होतात आणि त्याला म्हणायचं इलेक्ट्रोलायसिस. दिस वर्ड इज मेड अप ऑफ टू और कॉम्बिनेशन आहे दोन वर्डचं. इलेक्ट्रो दॅट इज इलेक्ट्रिक करंट, लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन. म्हणजेच एखाद्या कंपाऊंडमधले जे सबस्टन्सेस आहेत, कंपोनंट्स आहेत, ते सेपरेट करतो विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक करंट, म्हणून त्याला आपण इलेक्ट्रोलायसिस असं म्हणतो. आता याची डेफिनेशन आपण काय केली बघा, डिकम्पोजिशन. कोणाचं डिकम्पोजिशन किंवा सेपरेशन आपण डिसोसिएशन देखील म्हणू शकतो. कशाचं डिकम्पोजिशन इथे, तर सोल्यूट. सोल्यूट म्हणजे कोण, जो डिझॉल्व होतो तो. कशामुळे, सोल्यूट इन द सोल्युशन असं म्हणूयात. आणि मग कशामुळे होतं, तर ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. कोणत्याही सोल्युशनमध्ये असणारे जे सोल्यूट्स आहेत त्याचे कंपोनंट्स, त्याचं डिकम्पोजिशन किंवा सेपरेशन किंवा आयन सेपरेट होण्याची प्रोसेस, हे त्याला म्हणायचं इलेक्ट्रोलायसिस. ही लक्षात आली कन्सेप्ट. आता हे इलेक्ट्रोलायसिस होण्यासाठी जे आयोनिक कंपाऊंड्स आहेत, आता त्याच्यामध्ये पण आपण दोन प्रकार बघितले होते बघा, एक स्ट्रॉंग आणि वीक. सो नॉर्मली स्ट्रॉंग, मग ते ॲसिड्स असोत किंवा बेस असोत, ह्यांचं इलेक्ट्रोलायसिस हे कम्प्लिटली होतं. आपण बघा, स्ट्रॉंग ॲसिड कुणाला म्हटलं होतं किंवा बेस कुणाला म्हटलं होतं, की ज्यांचे 100% आयन्स सेपरेट होतात. आणि मग वीकमध्ये काय बघितलं होतं, ज्यांचं 100% आयन सेपरेशन दिसून येत नाही. म्हणजेच इलेक्ट्रोलायसिस होण्यासाठी त्या कंपाऊंडमधले जे आयन्स आहेत ते नंबर ऑफ डिसोसिएटेड आयन्स जे आहेत ते मॅक्झिमम पाहिजे. जेवढे आयन्सची सेपरेशन होण्याची ॲबिलिटी जास्त, म्हणजे जेवढं तो स्ट्रॉंग असेल तेवढं डिसोसिएशन किंवा इलेक्ट्रोलायसिसची प्रोसेस ही प्रॉपरली घडून येणार. थोडक्यात जे स्ट्रॉंग ॲसिड्स आहेत किंवा स्ट्रॉंग बेसेस आणि आपले सॉल्ट्स, हे तीन जे कंपोनंट्स आपण सांगू शकतो की ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रोलायसिस हे प्रॉपरली होऊ शकतं. आणि अशा सबस्टन्सेसना म्हणतात इलेक्ट्रोलाइट. तुम्ही कधी ORS वगैरे जे लिक्विड्स असतात ते बघितलं असेल तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट असा शब्द यूज केला असेल, किंवा इलेक्ट्रॉल पावडर जे आपण असते, तर त्याच्यामध्ये पण हे असतं. ते जेव्हा आपण वॉटरमध्ये मिक्स करतो त्याच्यामध्ये असणारे आयन्स सेपरेट होतात आणि मग त्यात कोण कोण असतं, NaCl असतं, KCl असतं वगैरे वगैरे. सो
तोच वर्ड इथे देखील आपण इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय यूज करणार आहोत की असे सबस्टन्सेस की ज्यांच्यामध्ये नंबर ऑफ जे आयन्स आहेत, डिसोसिएशन होणारे आयन्स, त्यांचा नंबर जेवढा जास्त असेल त्यांना आपण इलेक्ट्रोलाइट असं म्हणतो. ओके, सो व्हॉट आर इलेक्ट्रोलाइट्स? दुसरी कन्सेप्ट आहे इलेक्ट्रोलाइट. These are the substances that undergo dissociation to a great extent, मोठ्या प्रमाणामध्ये, पण कधी? इन लिक्विड स्टेट. जर लिक्विड स्टेट त्याची असेल, लिक्विड स्टेटमध्ये असतील तरच यांचं इलेक्ट्रोलायसिस होणार, सॉलिड स्टेटमध्ये नाही. जसं की मीठ आहे NaCl, जर तुम्ही सॉलिड घेतलं मीठ आणि त्याच्यातून इलेक्ट्रिक करंट पास करतो म्हटलात तर इलेक्ट्रिसिटी त्यातून फ्लो होणार नाही. तेच जर तुम्ही त्याचं लिक्विड किंवा सोल्युशन बनवलं, त्या मिठाला डिझॉल्व केलं वॉटरमध्ये, देन इट विल कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. म्हणजेच इलेक्ट्रोलाइट्स आर दोज सबस्टन्सेस विच कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन लिक्विड स्टेट ओनली. आलं लक्षात? ग्रेट एक्सटेंट इन लिक्विड स्टेट. सो इलेक्ट्रोलायसिस म्हणजे काय कळालं, इलेक्ट्रोलाइट्स कुणाला म्हणायचं ते कळालं. आता हे इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे तुम्हाला कोण सांगितलं एक्झाम्पल? जे स्ट्रॉंग ॲसिड असतात, स्ट्रॉंग बेसिस असतात, आणि नॉर्मली सॉल्ट्स. हे सबस्टन्सेस हे इलेक्ट्रोलाइट्स असतात की ज्यांचं डिसोसिएशन कम्प्लिटली होतं इन लिक्विड स्टेट, सॉलिड स्टेटमध्ये नाही. आता नेक्स्ट अजून एक कन्सेप्ट याच्याशी रिलेटेड आपल्याला बघायचं आहे, दॅट इज इलेक्ट्रोलायटिक सेल. आता हे तुम्हाला डायग्रॅम देखील एक्झाममध्ये विचारले जाते की ड्रॉ करायला विचारतात इलेक्ट्रोलायटिक सेल. तर ते इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणजे काय असतं बघूयात. एक असेंब्ली असते. फॉर एक्झाम्पल इथे एक कंटेनर घेऊयात आपण, मग तो ग्लासचा कंटेनर, प्लास्टिकचा कंटेनर तुम्ही घेऊ शकता. एक कंटेनर की ज्याच्यामध्ये आपलं जे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन असणार आहे ते आपण ठेवलेलं आहे. सो आपल्या इलेक्ट्रोलायटिक सेलचा पहिला कंपोनंट झाला दॅट इज कंटेनर. प्लास्टिक और ग्लास यासारखे कंटेनर्स आपण यूज करतो. त्यानंतर ह्याचा दुसरा कंपोनंट असतो तो म्हणजे इलेक्ट्रोड्स. आता हे इलेक्ट्रोड्स म्हणजे काय असतात तर कंडक्टिंग मेटल्स जे असतात, आपले मेटल्स असतात थोडक्यात, तर त्यांचे रॉड्स किंवा प्लेट्स, त्यांना म्हणायचं इलेक्ट्रोड्स. हा झाला इलेक्ट्रोड. आता जसं की आपण ह्याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये शिकलो आहे, इलेक्ट्रोड्स आपण दोन प्रकारचे शिकलो बरोबर. एक असतो कॅथोड आणि दुसरा असतो ॲनोड. आता ह्यातला एक इलेक्ट्रोड पॉझिटिव्ह चार्ज असतो, दुसरा इलेक्ट्रोड निगेटिव्ह चार्ज असतो. आता ह्या इलेक्ट्रोड्सना आपल्याला जोडायचे आहेत बॅटरीच्या दोन एंड्सना. आपली बॅटरी माहिती आहे ना, नॉर्मल आपली जी बॅटरी असते जी इलेक्ट्रिक करंट सप्लाय करते. सो एका इलेक्ट्रोडचं एंड आपण बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडायचं आणि दुसऱ्या इलेक्ट्रोडचं एंड बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडायचं. सो हे झाली आपले जनरल अरेंजमेंट किंवा असेंब्ली. याच्यामध्ये ही बॅटरी झाली, हा प्लग की बटन झालं ऑन ऑफ करायला. हे झाले इलेक्ट्रोलाइट्स, इलेक्ट्रोड्स जे आहेत ते. आता कोणत्या इलेक्ट्रोडला काय म्हणायचं ते बघूयात. आता बघा जो इलेक्ट्रोड बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडला आहे तो पण पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असतो आणि जो इलेक्ट्रोड बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडला आहे तो इलेक्ट्रोड निगेटिव्ह असतो. याच्यामध्ये एक मी तुम्हाला ट्रिक पण सांगते बघा, कोणता इलेक्ट्रोड पॉझिटिव्ह आणि कोणता इलेक्ट्रोड निगेटिव्ह ओळखायचा. सो त्यासाठी आपण एक शब्द लक्षात ठेवूया, दॅट इज पॅनिक. आता काय असतो पॅनिकवरून कसं लक्षात ठेवाल तर पॉझिटिव्ह असतो ॲनोड, निगेटिव्ह इज कॅथोड. आय म्हणजे इज, पॉझिटिव्ह ॲनोड, निगेटिव्ह इज कॅथोड. लक्षात राहील पॅनिकवरून. सो आता ह्याच्यावरून बघा, कॅथोड जो आहे तो निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे आणि ॲनोड आहे तो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे.
हा झाला ॲनोड, हा झाला कॅथोड. आलं लक्षात? आणि याच्यामध्ये आहे आपला इलेक्ट्रोलाइट. मग आता याच्यावरून तुम्ही इलेक्ट्रोलायटिक सेल त्याची डायग्रॅम काढू शकताय. 2 मार्क्ससाठी विचारली जाते सेपरेटली. एखाद्या इलेक्ट्रोलायटिक सेलची डायग्रॅम काढा तर तुम्ही ही डायग्रॅम दाखवाल. हे इलेक्ट्रोड जे असतात ते नॉर्मली मेटलचे असतात. लक्षात कसे ठेवायचं त्याची ही ट्रिक सांगितली. आता आपण परत ह्याचे डेफिनेशन कशी तयार करता येईल याच्यावरून, की इट इज द असेंब्ली. असेंब्ली आहे, आपण सगळे पार्ट्स जोडलेत. काय आहे त्या असेंब्लीमध्ये? तर कंटेनर आहे, इलेक्ट्रोड्स आहेत, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आहे. हे सगळं ज्या असेंब्लीमध्ये जोडले तो म्हणजे इलेक्ट्रोलायटिक सेल. सो आपली डेफिनेशन काय तयार झाली बघा. इट इज द असेंब्ली which consist, काय काय आहे याच्यात? कंटेनर, त्यानंतर इलेक्ट्रोलाइट आणि इलेक्ट्रोड्स. इलेक्ट्रोड्स कुठं आहेत? त्या इलेक्ट्रोलाइटमध्ये डिप केलेत, मग इथं लिहायचं इलेक्ट्रोड्स डिप्ड इन इट. इट म्हणजे ह्या इलेक्ट्रोलाइटमध्ये इलेक्ट्रोड डिप केलेत, होय की नाही? मग ही सगळी असेंब्ली झाली आपली इलेक्ट्रोलायटिक सेलची. आता याच्यावरून आपल्याला इलेक्ट्रोलायसिस ही कन्सेप्ट व्यवस्थित कळाली असेल. त्याच्यातल्या वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज, ही डायग्रॅम तुम्हाला सेपरेटली विचारली जाते. हा आता डाऊट तुमचा गेला असेल. एक लक्षात घ्या, जे कॅटायन्स असतात ते कॅथोडकडे येतात नेहमी आणि ॲनायन्स ॲनोडकडे येतात. हे पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता हे झालं इलेक्ट्रोलायसिसची बेसिक इन्फॉर्मेशन. आता आपण एक इलेक्ट्रोलायसिसचं एक्झाम्पल बघणार आहोत इन केस ऑफ कॉपर सल्फेट. सो आपला नेक्स्ट पॉईंट आहे इलेक्ट्रोलायसिस ऑफ कॉपर सल्फेट. 3 मार्क्ससाठी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. इलेक्ट्रोलायसिस कॉपर सल्फेटचं कसं दाखवायचं, त्यासाठी आधी आपण डायग्रॅम काढून बघूयात. याच्यामध्ये देखील आपल्याला इलेक्ट्रोलायटिक सेल जो आहे तो दाखवायचा आहे. याच्यात परत आपली जी असेंब्ली, त्याच्यातला हा कंटेनर, या कंटेनरमध्ये आपण ठेवला CuSO4चं सोल्युशन. याच्यामध्ये पण 2 इलेक्ट्रोड्स आपण डिप केले, त्यापैकी एक कॅथोड एक ॲनोड. आता ह्याच्यातला कॅथोड कोण आणि ॲनोड कोण हे 1 मार्क्ससाठी तुम्हाला सेपरेटली विचारलं जातं. कसं लक्षात ठेवायचं त्याची पण मी आयडिया सांगते बघा. ह्या 2 इलेक्ट्रोड्स असतात. एक असतो कार्बनचा आणि दुसरा असतो कॉपरचा. आता ह्यापैकी कार्बन जो असतो तो कॅथोड असतो, म्हणजेच कॉपर हा ॲनोड असणार. कार्बन कॅथोड, CaCa वरून लक्षात ठेवाल, कार्बन कॅथोड. सो याच्यामध्ये परत मी इलेक्ट्रिक करंटचा सोर्स, दॅट इज आपली बॅटरी, एक प्लग की, हे बेसिक अरेंजमेंट आपली झाली. आता ह्याच्यामधला एक आहे तो निगेटिव्ह इलेक्ट्रोड, एक आहे तो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. जो बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला आहे तो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडला ॲनोड म्हणतो आपण, पॅनिक PA, दॅट इज पॉझिटिव्ह ॲनोड. सो इथला ॲनोड जो आहे तो कॉपर आहे आणि कॅथोड जो आहे तो कार्बन आहे. ओके, असेंब्ली तुमच्या लक्षात आली, काय काय केली आपण. आता हा इलेक्ट्रोलायसिस ऑफ कॉपर सल्फेट एक्झॅक्टली होतं कसं ते बघूया. जेव्हा आपण याला इलेक्ट्रिक करंटचा सोर्स सप्लाय करतो, म्हणजे करंट जेव्हा ऑन करतो, तर तेव्हा याच्यामधला हा जो निगेटिव्ह एंड आहे त्याच्यातनं इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार आहेत, हे लक्षात घ्या. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह एंड इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात. आता या इलेक्ट्रिक करंटमुळे हा जो कॉपरचा ॲनोड आहे की नाही, त्याच्यामध्ये असणारे जे कॉपर आहेत ते सेपरेट होतात इन द फॉर्म ऑफ Cu2+. कॉपरची व्हॅलन्सी 2+ आपण शिकलोय. क्युप्रस क्युप्रिक 2 असतात, इथे Cu2+ म्हणजे 2 इलेक्ट्रॉन तो रिलीज करतो आणि कॉपर ह्याच्यातून बाहेर पडतो. आता हा बाहेर पडलेला कॉपर अगेन या कार्बनच्या इलेक्ट्रोडकडेच म्हणजेच कॅथोडकडे येतो आणि आता ह्याच्यामध्ये आहेत इलेक्ट्रॉन्स. कार्बन निगेटिव्ह चार्ज आहे की नाही, मग ह्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स हा कॉपर जो आहे, जो कॉपरचा कॅटायन फॉर्म झाला आहे तो ॲक्सेप्ट करतो
म्हणजेच हा कॉपरचा कॅटायन इथे आला आणि इलेक्ट्रॉन्स 2 त्याचे डोनेट केले, त्याच्यावरती +2 चार्ज आहे, म्हणजेच त्यानं 2 इलेक्ट्रॉन दिलेले आहेत म्हणून 2 चार्ज आला आहे. आता त्याला जो काही स्टेबल ॲटम फॉर्ममध्ये ॲटॉमिक स्टेटमध्ये येण्यासाठी तो 2 इलेक्ट्रॉन जेव्हा अगेन ॲक्सेप्ट करेल तेव्हा त्याच्यावरचा चार्ज जो आहे तो निघून जातो. एक्झॅक्टली प्रोसेस काय होते, कंटिन्युअस प्रोसेस आहे, जोपर्यंत इलेक्ट्रिक करंट फ्लो होत राहतो तोपर्यंत. मग आता ह्या प्रोसेसमध्ये काही प्रोसेस किंवा रिॲक्शन कॅथोडवरती होतात आणि काही जे आहेत त्या ॲनोडवरती होतात. आता बघू कॅथोडवर काय होतं आणि ॲनोडवरती काय होतं. याच्यामध्ये ॲनोड जो आहे आपला, त्या ॲनोडमधला कॉपर आहे तो काय करतो, 2 इलेक्ट्रॉन्स डोनेट करतो आणि 2 इलेक्ट्रॉन्स निघून गेल्यामुळे ह्याच्यातले बघा ॲनोडवरती काय झालं, कॉपरने 2 इलेक्ट्रॉन्स डोनेट केले, रिमूव्ह झाले त्याच्यातले, म्हणून Cu2+ आणि 2 इलेक्ट्रॉन्स गेले, म्हणून ॲनोडवरती अशी रिॲक्शन दाखवायची. कॅथोडवरती काय झालं रे, हे जे Cu2+ इथनं बाहेर पडलेले आहेत ते या कॅथोडमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करतील. म्हणजेच बघा हां इथं कॅथोडची रिॲक्शन कशी दाखवली, Cu2+ त्यानं 2 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले म्हटलं की रिॲक्शनच्या रिॲक्टंट साईडला दाखवायचे आणि बाहेर गेले असतील तर ते प्रोडक्ट साईडला दाखवायचे असतात. म्हणजे इलेक्ट्रॉन कुठं काय दाखवायचं हे कळालं. जर ॲक्सेप्ट केले असतील तर ह्या ॲरोच्या अलीकडे म्हणजे रिॲक्टंट साईडला, आणि जर त्यांना रिलीज केले असतील तर प्रोडक्ट साईडला इलेक्ट्रॉन दाखवायचे. आता इथं कॅथोडवरती त्यानं ह्या कॉपरनं इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केलेत की नाही, म्हणून मी इथे +2 इलेक्ट्रॉन्स असं दाखवलं आणि त्यामुळे परत इथे Cu दॅट इज कॉपरचा ॲटम जो आहे तो फॉर्म झालेला आहे. ह्या पद्धतीनं तुम्ही कॅथोड आणि ॲनोड यांच्यावरच्या रिॲक्शन्स ह्या कंपल्सरी दाखवायच्या आहेत. इलेक्ट्रोलायसिस ऑफ कॉपर सल्फेट परत एकदा शॉर्टमध्ये सांगते. आपण काय काय बघितलं बघा, इलेक्ट्रोलायटिक सेल दाखवला, कॉपर सल्फेट घेतलं. हां आता ह्याच्यातलं Cu++ आहे, SO4- ह्या सोल्युशनमध्ये आहे असा राहणार आहे. असं इथे सेपरेट झाले आयन्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. पहिल्यांदा आपण काय सांगितलं, हा जो कॉपर आहे ॲनोडमधला तर तो इलेक्ट्रॉन्स त्याच्यातले रिलीज होतात, ह्या सर्किटमधून फ्लो होणारे इलेक्ट्रॉन्स इथे त्याच्याशी अटॅच होतात परत कॅथोडवरती, त्यामुळे परत कॉपरचा ॲटम तयार झाला. आणि ॲनोडवरती काय झालं, इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह झाले, म्हणजे ॲनोडवरती कॅटायन फॉर्म झाले Cu2+ आणि कॅथोडवरती परत कॉपरचा ॲटम फॉर्म झाला. इथं कॅटायन आणि इथं ॲटम फॉर्म झाला, SO4 तुमचे आहेत ते सोल्युशनमध्ये राहिले. सो ह्या पद्धतीनं ही प्रोसेस कंटिन्युअसली होत राहते जोपर्यंत ह्याच्यातून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत आहे तोपर्यंत. आलं लक्षात. आता हे झालं इलेक्ट्रोलायसिस ऑफ कॉपर सल्फेट. याच्यावरचे प्रश्न तुम्हाला कळाले. डायग्रॅम सेपरेटली विचारली तर अशी डायग्रॅम काढून दाखवायची. कॅथोड आणि ॲनोडचं रिॲक्शन कशा लक्षात ठेवायचे ते पण तुम्हाला कळालं असेल. कुणाला कॅथोड कुणाला ॲनोड म्हणायचं ते कळालं असेल. कॅथोड कोण आहे, ॲनोड कोण आहे हे पण तुम्हाला 1 मार्क्ससाठी लक्षात ठेवायचं आहे. यांच्या डेफिनिशन्स आणि इलेक्ट्रोलायटिक सेलची डायग्रॅम एवढं तुम्हाला ह्या पार्टमधलं करायचं आहे. तुम्हाला ॲक्च्युली मी वॉटरचं देखील इलेक्ट्रोलायसिस सांगायचं होतं मला, बट इथे आता वेळ आपल्याला थोडासा कमी होईल. सो वॉटरचं जे इलेक्ट्रोलायसिस आहे ते आपण ह्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. फक्त हे व्यवस्थित समजून घ्या, एक्झामसाठी खूप महत्त्वाचं आहे. ओके, सो इथंच थांबूयात आपण. नेक्स्ट लेक्चरमध्ये वॉटरचं इलेक्ट्रोलायसिस कसं होतं ते तुम्हाला सांगणार आहे.